नमस्कार मित्रांनो, एमपीएससी मेड इझी मध्ये मी अर्जुन शेलार आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बघा, संयुक्त गट ब मुख्य परीक्षेचा आज पेपर क्रमांक 1 झाला. ठीक आहे, 9 जुलै 2022 रोजी 2021 ची संयुक्त गट ब मुख्य परीक्षेचा पेपर 1 पार पडला. आपल्या सर्वांना माहित आहे. ह्या पेपर 1 चा आपण मराठी व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतार यांचं काय पाहणार आहोत. ह्या प्रश्नांचं ह्या घटकांवरती आलेल्या प्रश्नांचं काय पाहणार आहोत. आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या काही परीक्षांमध्ये तुम्हाला त्याचा फायदा निश्चित होईल. सोबतच तुम्हाला एक अंदाज येईल प्रश्नांच्या बदलत्या स्वरूपाचं, किंवा काही प्रश्न हे थोडे आउट ऑफ द बॉक्स येतात, तर त्याविषयी पण आपल्याला चर्चा करायची आहे. ठीक आहे, तर आपण सुरू करूया लेक्चरला. बघा, सगळ्यात महत्वाचं 50 प्रश्न मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहावर आले होते आणि उतार्यांवरती मिळून त्यापैकी 31 प्रश्न हे कोर व्याकरणावरती होते. सर्वात पहिल्यांदा आपण ह्या पार्टमध्ये त्या 31 प्रश्नांचं काय पाहूयात, सविस्तर स्पष्टीकरण पाहूयात. बघा, विरामचिन्हांवरती 2 प्रश्न आले होते. सोपे प्रश्न होते. बघा, पुढे येणारी गोष्ट मागे सांगितलेल्या गोष्टींचे उदाहरण, यादी, सारांश, कोष्टक किंवा तत्सम काहीतरी आहे असे दाखवण्यासाठी वापरले जाणारे विरामचिन्ह कोणते. बघा, उदाहरणार्थ मी एक वाक्य देतो. खालील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, किंवा पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असं मी म्हटलं, आणि त्यानंतर मी अपूर्ण विराम दिला आणि पुढे मग 1, 2, 5, 6 असे क्रमांक दिले. ह्या क्रमांकाचे विद्यार्थी काय झाले, उत्तीर्ण झाले. म्हणजे पुढे मी काहीतरी उदाहरण देतोय किंवा यादी देतोय, एक लिस्ट देतोय, काहीतरी सारांश, कोष्टक किंवा तत्सम काहीतरी माहिती देतोय, आणि अगोदरच्या गोष्टीबद्दल पुढे मी ती यादी देतोय. तर त्या केसमध्ये कोणतं विरामचिन्ह वापरलं जातं या ठिकाणी बघा, हे लक्षात येईल. ह्या चिन्हाला अपूर्ण विराम असं म्हटलं जातं. आता पर्याय पाहिल्यावरती तुमच्या सहज लक्षात आलं असेल की लोपचिन्ह काय उत्तर येणार नाही. अर्धविराम म्हणजे अर्धविराम असा असतो, ते उत्तर येणार नाही. स्वल्पविराम आपल्याला माहिती आहे, कॉमा, ते पण उत्तर येणार नाही. अपूर्ण विराम या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा, ज्यावेळेस पुढे एखाद्या गोष्टीचा तपशील लिहायचा असतो त्यावेळेस अपूर्ण विराम वापरतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा, पूर्णविराम आपल्याला माहिती आहे 1 डॉट आणि अपूर्ण विराम म्हणजे 2 डॉट असं लक्षात ठेवा. पूर्णविराम म्हणजे 1 डॉट, अपूर्ण विराम म्हणजे 2 डॉट. बघा, आता विरामचिन्हांवरचा पुढचा प्रश्न पाहूयात. आनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा, तिरस्कार अशा मनातील विविध भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांनंतर कोणते विरामचिन्ह येते. आपल्याला माहिती आहे आनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा, तिरस्कार अशा मनातील उत्कट भावना व्यक्त करायच्या असतील तर आपण केवलप्रयोगी अव्ययांचा वापर करतो, आपण सर्वांना माहिती आहे. आणि केवलप्रयोगी अव्ययानंतर काय येतं, उद्गार चिन्ह येतं, आपण सर्वांना माहित आहे. पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी उत्तर आहे. सोपा प्रश्न होता. दोन्ही विरामचिन्हांवरचे दोन्ही प्रश्न सोपे होते. पहिला प्रश्न थोडा ट्विस्ट होता, कन्फ्युजिंग होतं, पण पर्याय पाहिल्यावर लगेच कळतंय आपल्याला. अर्धविराम वेगळ्या ठिकाणी वापरला जातो, स्वल्पविराम वेगळ्या ठिकाणी वापरला जातो, लोपचिन्ह कधी वापरला जातं हे पण ज्यांनी अभ्यासला असेल त्यांना निश्चित माहित आहे. ठीक आहे, बघा, पुढचा प्रश्न वर्ण विचारावरती एक प्रश्न विचारला होता. खालीलपैकी कोणती व्यंजने उष्म व्यंजने मानली जातात. त्याला उष्मे किंवा घर्षक असं म्हटलं जातं. उष्मे किंवा घर्षक का उष्मे किंवा घर्षक म्हटलं जातं, ह्या व्यंजनांचा उच्चार करताना ज्यावेळेस हवा तोंडावाटे बाहेर टाकली जाते त्यावेळेस ती हवा तोंडातील इतर अवयवांशी स्पर्श करते. स्पर्श करत असताना उष्णता निर्माण होते किंवा त्यांचं घर्षण होतं, त्यामुळे त्यांना उष्मे किंवा घर्षक म्हटलं जातं. ही व्यंजने कोणती आहेत, स, श, श आणि ह. बरोबर, ही व्यंजने कशी आहेत, उष्मे किंवा घर्षक आहे. आता बघा, आपल्या रेग्युलर सोर्स मध्ये ह हे उष्मे किंवा घर्षक येत नाही, पण आपल्याकडे एक संदर्भ आहे त्याच्यामध्ये ह हा पण काय येतो, उष्मे मध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ह चे 2 प्रकारे उच्चार असतात. आता ते सविस्तर लेक्चर मध्ये अभ्यासण्याचा भाग आहे, आता अभ्यासण्याचा भाग नाही. आपण जस्ट आन्सर पाहतोय, फक्त ब या ठिकाणी बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. उष्म व्यंजने कोणती, स, श, श उच्चार करून पहा तुम्ही. उष्णता निर्माण होते तोंडातल्या अवयवांशी स्पर्श करताना हवा, त्यामुळे त्यांना उष्मे किंवा घर्षक म्हटलेलं आहे. बघा, काही ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट देतो, त्यांना ईशतस्पृष्ट असं पण म्हटलं जातं. आता का ईशतस्पृष्ट म्हणजे नक्की काय वगैरे तो आता अभ्यासण्याचा भाग नाही, तर आपण नंतर न पाहणार आहोत कधीतरी. बघा, नामांवरती एक प्रश्न विचारला होता. वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोरम्य वस्तू ज्या शब्दांनी संबोधित होतात त्या शब्दांना काय म्हटलं जातं. तर बघा, इथं कन्फ्युजन होऊ शकतं एक्झामला तुमच्या भाववाचक नाम आणि नामामध्ये. तर बघा, साधा सिंपल फॅक्ट आहे, आपण लेक्चरमध्ये हे शब्द आवर्जून घेत असतो, त्यावरती हायलाइट करत असतो. निश्चितच इंद्रियगम्य आणि वास्तव म्हणजे काय, वास्तव सृष्टी, इंद्रियगम्य सृष्टी म्हणजे काय. इंद्रिय म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांना ते सेन्स होऊ शकतं, बरोबर. उदाहरणार्थ झाड आहे, झाड मी डोळ्यांनी पाहू शकतो ना. शाळा आहे, शाळेला मी स्पर्श करू शकतो, बरोबर. इंद्रियगम्य त्या गोष्टी आहेत, वास्तव स्वरूपातल्या त्या गोष्टी आहेत. म्हणजे
आणि त्या वस्तूंना दिलेलं नाव जे असते ते नाम असते व्याकरणात, आपण सर्वांना माहिती आहे. बरोबर. मग त्याला काय म्हणायचं? पर्याय क्रमांक 2. आता बघा, मानस किंवा मनोरम्य कोणत्या? मानस म्हणजे मनाने कल्पिलेल्या, मानलेल्या. आता देव आपण प्रत्यक्षात दिसतो का? नाही. तो मनोरम्य हे मानस सृष्टीतला आहे. स्वर्ग हे मानस सृष्टीतलं आहे, प्रत्यक्षात आपण ते पाहिलेलं नाहीये किंवा ते आपल्याला सेन्स करता येत नाही. मग मानस किंवा मनोरम्य सृष्टी असेल किंवा वास्तव इंद्रियगम्य सृष्टी असेल, यातील वस्तूंना दिलेली नावं ही काय असतात? नामं असतात. आपण सर्वांना माहिती आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. लिंगावरती एक प्रश्न विचारला होता, पुढीलपैकी कोणते शब्द विविध लिंगात आढळतात? बघा, आता सोपा प्रश्न होता. जोडा हा कसा आहे? पुल्लिंगी आहे. कवी हा शब्द पुल्लिंगी आहे. कवी हा शब्द स्त्रीलिंगी रूपात आढळत नाही. जोडा हा शब्द स्त्रीलिंगी रूपात आढळत नाही, त्यामुळे हा पर्याय गेला. आता पोर आणि बाग हे दोन्ही शब्द वेगळ्या लिंगात आढळतात. बघा, पोर हा शब्द, तो पोर, ती पोर आणि ते पोर. पोर हा एकच शब्द आहे, परंतु तो तिन्ही लिंगामध्ये वापरला जातो. दुसरा आणखी एक शब्द आपल्याला माहित असेल, मूल, ते मूल, तो मूल आणि ती मूल. बरोबर. हे दोन्ही शब्द जे असतात हे तिन्ही लिंगांमध्ये वापरले जातात, त्यामुळे पोर या ठिकाणी बरोबर आहे. बाग हा शब्द मात्र बघा, तो बाग, ती बाग. बरोबर. जनरली आपण ती बाग असं म्हणतो, परंतु कधी कधी तो बाग असं पण म्हटलं जातं, तो बाग बघा. बरोबर. किंवा तो बगीचा पहा. बरोबर, असं पण म्हटलं जातं. त्यामुळं तो बाग हा शब्द पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी अशा दोन्ही लिंगामध्ये येतो. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. बाकीचे शब्द जर तुम्ही पाहिले तर ते एकाच लिंगामध्ये येतात. देव हा पुल्लिंगी आहे, हत्ती पुल्लिंगी आहे, बोकड पुल्लिंगी आहे, आकाश पुल्लिंगी, सॉरी आकाश हे कसं आहे? नपुसकलिंगी आहे. वचनावरती एक प्रश्न होता बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द अनेक वचनी होताना बदलत नाहीत? अनेक वचनी होताना बदलत नाही. पुस्तकचं अनेक वचन काय होते? पुस्तके होते, म्हणजे बदलत आहे. फळाचं अनेक वचन काय होते? फळे असं होते. भाकरीचं अनेक वचन भाकऱ्या असं होते, म्हणजे बदलतात. बरोबर. इमारतचं अनेक वचन इमारती असं होते, म्हणजे बदलते. त्यामुळे हा पर्याय गेला. न बदलणारे आपल्याला पाहिजे, जे बदलत नाहीत ते आपल्याला शोधायचे. वासरू, वासरे, आसू, आसवे, गाणे, गाणी असं होते, म्हणजे हे बदलतात. त्यामुळे हा पण ऑप्शन एलिमेंट झाला. न बदलणारे कोणते? काका, काकाच राहतो अनेक वचनात. एक शाळा, अनेक शाळा. एक उंदीर, अनेक उंदीर. एक देश, अनेक देश. बरोबर. अनेक वचनात आहे तसेच राहतात, त्यांचं बदलत नाही. गुरुजीचं अनेक वचन करताना गुरुजीच होते. एक गुरुजी, अनेक गुरुजी. बरोबर. गुरुजीचं गुरुजी असं काही वेगळं काही होत नाही. बदलत नसणारे कोणते? पाणी, कवी, पाऊस हे आहे. या ठिकाणी क आणि ड या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. बघा, विभक्तीवरती एक प्रश्न विचारला होता. सप्तमी या विभक्तीचा अर्थ काय? आपण कारकार्थ अभ्यासतो. विभक्ती जी ओळखली जाते ती प्रत्ययानुसार ओळखली जाते, परंतु प्रत्यय वेगळ्या विभक्तीच्या असतील, परंतु अर्थ मात्र वेगळ्या विभक्तीचा असू शकतो, हे पण आपण पाहिलं. सप्तमी विभक्तीचा इन जनरल अर्थ आपल्याला माहित असतो, अधिकरण असतो. अधिकरण म्हणजे काय? स्थळ किंवा काळ दाखवणाऱ्या गोष्टी. उदाहरणार्थ बघा, पाण्यात हा शब्द जर मी म्हटलं, बरोबर, पाण्यात, त्याला त हा प्रत्यय लागलाय. त हा प्रत्यय कसा आहे? सप्तमीचा प्रत्यय. आणि ह्या प्रत्ययाने कोणता अर्थ व्यक्त केलाय? बघा, पाण्यात, म्हणजे त्याच ठिकाणी ते स्थळ दाखवलेले आहे. स्थळ म्हणजेच काय? अधिकरण. सप्तमी विभक्तीचा अर्थ काय येतो? पर्याय क्रमांक 3 अधिकरण असा येतो. करण म्हटलं तर तृतीय विभक्तीचा कारकार्थ करण येतो, आणि सप्तमी विभक्तीचा कारकार्थ काय येतो? अधिकरण येतो. ठीक आहे. अपादान म्हणजे काय? अपादान हा पंचमी विभक्तीचा कारकार्थ येतो. संप्रदान हा चतुर्थी विभक्तीचा येतो. लेक्चरमध्ये आपण त्याचे सविस्तर अर्थ अभ्यासत असतो, आपण सर्वांना माहित आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, सर्वनामांवरती 5 प्रश्न तब्बल विचारले होते. ठीक आहे. सोपे प्रश्न होते, अवघड काही नव्हते. मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांना निश्चित सोपे गेले असतील. बघा, एक प्रश्न फक्त थोडा आउट ऑफ द बॉक्स विचारला होता. तुमच्या रेग्युलर सोर्समध्ये याचं उत्तर सापडत नाही. आणि तुम्हाला माहित असेल, आपण लेक्चरमध्ये नोट्समध्ये जशाच तशी वाक्य दिली होती. जी आयोगाने ही वाक्य दिलेली आहेत ही आपल्या नोट्समध्ये होती. आणि तुम्हाला माहित असेल, बघा, झाडांचा रंग हिरवा आहे, तो मला फार आवडतो, आणि कोकिळा गोड गाते, ते मला आवडते. वरील वाक्यातील अधोरेखित सर्व नामे अनुक्रमे कोणासंबंधी आले आहेत? बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं एक वाक्य सांगतो. सर्व नाम म्हटलं तर ती नामाबद्दलच येतात, आणि सर्व प्रकारच्या नामांबद्दल येतात, म्हणून त्यांना सर्वनाम असं म्हटलेलं आहे. बरोबर. आता ते सर्व प्रकारच्या नामांबद्दल येतात म्हणजे नक्की काय, कसं, ते नंतरचा अभ्यासण्याचा भाग आहे. सध्या एवढंच फक्त आपल्याला माहित असणं पाहिजे, इन जनरल सर्वनाम ही नामाऐवजीच वापरली जातात. सर्वनाम ही नामाऐवजी वापरली जातात, परंतु इन जनरल असंच म्हणायचं की सर्वनाम ही नामाबद्दल वापरली जातात. काय? सर्वनाम ही कशाबद्दल वापरली जातात? नामाबद्दल वापरली जातात. परंतु कधी कधी काय होतं, सर्वनाम ही विशेषणाबद्दल पण येतात आणि क्रियापदाबद्दल पण येतात. ते आपण जशाच तसं सेंटेन्स एक लेक्चरमध्ये पाहिलं होतं. मग कसं काय येतात बघा विश्लेषणाबद्दल. बघा, झाडाचा रंग हिरवा आहे, रंग आहे, परंतु कसा आहे? हिरवा आहे. म्हणजे रंग ह्या नामाचं हिरवा हे काय झालं? विशेषण झालं. बरोबर. आणि तो मला फार आवडतो. तो म्हणजे आता तो हे सर्वनाम कोणाबद्दल बोलतोय? तो आवडतो म्हणजे काय? तो हिरवा रंग जो आहे ना, हिरवा, तो मला आवडतो.
बरोबर. मग तो हे सर्वनाम या ठिकाणी विशेषणाबद्दल आलेलं आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. पहिल्या वाक्यात तो हे सर्वनाम विशेषणाबद्दल येते. दुसऱ्या वाक्यात बघा, कोकिळा गोड गाते ते मला आवडते. कोकिळा गोड गाते ते मला आवडते. बरोबर. मग ते मला आवडते, तर ते हे सर्वनाम कशाबद्दल वापरले? ते नामाबद्दल आलेलं नाहीये, गाते ह्या क्रियापदाबद्दल आलेले आहे. बरोबर. गाते मला ते आवडते ना, जे काय गाते ना ती ते मला आवडते. मग ते हे सर्वनाम या ठिकाणी क्रियापदाबद्दल आलेले आहे दुसऱ्या वाक्यामध्ये. पहिल्या वाक्यात ते विशेषणाबद्दल आले, दुसऱ्या वाक्यात ते क्रियापदाबद्दल आले. विशेषण व क्रियापद असं पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. बघा, एक अनाउन्समेंट आहे तुमच्यासाठी. ज्यांना नव्यानेच मराठी व्याकरण किंवा शब्दसंग्रहाचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी 1200 रुपयामध्ये आपण आपल्या ऍपवरती एमपीएससी मेडीज हे ऍप आहे गुगल प्ले स्टोर वरती, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यावरती 1200 रुपयात आपण ही संपूर्ण सिरीज अवेलेबल करून दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स पण दिलेल्या आहेत. तुम्ही फ्री कंटेंट सेक्शन मध्ये जर गेला तर तुम्हाला फ्री कंटेंट काय पाहायला मिळेल, सोबतच नोट्सचा आपला दर्जा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे, चालेल, थँक्यू. बघा, पुढे पाहूयात प्रश्न. मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत का? निश्चित 9 सर्वनाम आहे. सेंटेन्स या ठिकाणी बरोबर आहे. मराठीत 9 सर्वनामे काय? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय आणि आपण, स्वतः, अशी एकूण 9 सर्वनामं मराठीमध्ये आहेत. हे सेंटेन्स बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विचारल्यात. हे अयोग्य नाहीये, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 एलिमेंट होतो. हे अयोग्य नाहीये म्हणून पर्याय क्रमांक 3 एलिमेंट होतो. हे अयोग्य नाही म्हणून 4 एलिमेंट होतो. राहिलं पर्याय क्रमांक 2. ब आणि क काय आहेत? अयोग्य आहेत. कशी अयोग्य आहेत बघा. 3 सर्वनामं वचनानुसार बदलतात का? नाही. ब एलिमेंट होतं. आपण ट्रिक पाहिली होती. वचन या शब्दात किती आहेत? 3 अक्षर आहेत. लिंग ह्या शब्दात किती आहेत? 2 अक्षर आहेत असं पाहिलं होतं. लिंग हा छोटा शब्द आहे, वचन हा मोठा शब्द आहे. मग लिंग ही 3 सर्वनाम ही लिंगानुसार बदलतात आणि वचनामध्ये 5 सर्वनाम ही वचनानुसार बदलतात असं आपण ट्रेक पाहिली होती. इथं तेच केलेलं आहे, उलट केलेलं आहे. 3 सर्वनाम लिंगानुसार बदलतात, 5 सर्वनाम वचनानुसार बदलतात. कशी बदलतात वगैरे आता ते चर्चेचा भाग तुम्हाला माहित असेल किंवा तुम्ही ते पाहू शकता. आपण मूळ सर्वनाम 9 पाहिली होती. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. बरोबर. आता हे नंतरचे 4 जे आहेत ना, हे दोन्ही वचनात सारखेच राहतात, त्यामुळे त्यांचा विषय मिटला. आता हे जे 5 आहेत ना, ह्या 5 पैकी बघा, हे पुढचे 3 जे आहेत ना, हे लिंगानुसार बदलतात. बरोबर. तोच ती होते, हाच ही होते, जोच जी होते. बरोबर. आणि मी आणि तू हे दोन्ही लिंगामध्ये सारखेच राहतात. म्हणजे लिंगानुसार बदलणारे कोणते? 3च सर्वनामं आहेत. बरोबर. लिंगानुसार बदलणारे 3 आहेत. आणि वचनानुसार बघा, ही पहिली 5च्या 5 सर्व वचनानुसार बदलतात. मीच, आम्ही, तूच तुम्ही, तोच ते होते, हाच हे होते, जोच जे होते. वचनानुसार बदलणारी ही 5 आहेत. इथं उलट केलेले आहे, त्यामुळे ब आणि क चूक आहे या ठिकाणी. आणि अयोग्यच विचारले, चुकीचे विचारलेत, म्हणून ब क बरोबर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. बघा, काय बोलायचे असेल ते बोलावे लागेल. काय हे शब्द रूप कोणत्या सर्वनाम प्रकारातील आहे? आता काय हा तसा प्रश्न विचारण्यासाठी येतो. बरोबर. तू काय केलेस असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस हे काय हे कसं असतं? प्रश्नार्थक सर्वनाम असतं. परंतु या ठिकाणी बघा, काय बोलायचे असेल ते बोल, या ठिकाणी प्रश्न विचारलेला नाही. बरोबर. या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या. प्रश्न विचारायचं नाही. मग हे काय हे सर्वनाम कसे अनिश्चित आहे, कोणाबद्दल वापरले गेले हे निश्चित नाही आपल्याला, म्हणून ते अनिश्चितार्थक सर्वनाम आहे. फक्त ड या ठिकाणी बरोबर आहे, बाकी सर्व चूक. कोण, काय ही सर्वनामं एकतर प्रश्नार्थक म्हणून पण येतात आणि अनिश्चित म्हणून पण येतात. अनिश्चित असताना ते कोणत्या नामाबद्दल आहे ते नक्की आपल्याला माहित नसतं आणि ते प्रश्न म्हणून वापरलेले जात नाहीत. त्यावेळेस अनिश्चित असेल त्यावेळेस ते प्रश्न म्हणून वापरले जात नाही. प्रश्नार्थक सर्वनामांच्या बाबतीत मात्र ते प्रश्न म्हणून वापरले जातात. उदाहरणार्थ, काय केलेस तू, हा प्रश्न विचारताना काय हे सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम येतं. परंतु ह्या वाक्यात काय हे सर्वनाम कसं आलेलं आहे? अनिश्चित आलेलं आहे. बरोबर. मी, तू, तो, हा इत्यादी कोणती सर्वनामे आहे? आत्ताच पाहिलं बघा. मी म्हटलं तर प्रथम पुरुषी येतो, तू म्हटलं तर द्वितीय पुरुषी येतो. बरोबर. बोलणाऱ्याच्या दृष्टीने, बरोबर, बोलणाऱ्याच्या दृष्टीने जगातील प्रत्येक गोष्टीचे 3 गट पडतात. एक म्हणजे प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी असे. मी स्वतःबद्दल बोलतोय तर प्रथम पुरुषी, मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे तुम्ही द्वितीय पुरुषी, म्हणजे तुमच्याबद्दल मी जी सर्वनामं वापरेल ती द्वितीय पुरुषी आली, आणि तिसऱ्या व्यक्तीबद्दल मी जी बोलेल ती तृतीय पुरुषी सर्वनामं आली. बरोबर. म्हणजे ही सर्वनामं कशी आहेत? मी, तू, तो ही पुरुषवाचक सर्वनामं आहेत या ठिकाणी. फक्त बरोबर येणार आहे, बाकी सर्व चूक येणार. प्रश्नार्थक येणार नाही, आत्मवाचक येणार नाही या ठिकाणी. बघा, आता हा या ठिकाणी हे काय येतं? दर्शक सर्वनाम येतं, त्यामुळे ते संबंधी येणार नाही या ठिकाणी. त्यामुळं आपल्याला मोस्ट ऍक्युरेट पुरुषवाचक सर्वनाम हे उत्तर या ठिकाणी फक्त बरोबर येणार आहे. बघा, कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? आत्ताच पाहिलं. कोण किंवा काय ही सर्वनाम आपण पाहिली. कोण, काय ही सर्वनाम एकतर प्रश्नार्थक म्हणून येतात किंवा अनिश्चित म्हणून येतात. बरं, प्रश्न इथं वापरलेला आहे का? नाही. म्हणून ही काय असणार आहे? ती अनिश्चित सर्वनामं असणार आहेत. कुणी किंवा कोण.
ते कोणचं काय झालेलं आहे, जनरल म्हणजे आपण बोली भाषेतलं रूप दिलेलं आहे कोणी म्हणून. चालेल. विशेषणांवरती 3 प्रश्न आले होते, 3 प्रश्न पाहूयात. आम्हा मुलांना कोण विचारतो? बघा, मूल हे नाम आहे या ठिकाणी, बरोबर. नामाबद्दल जो शब्द येतो किंवा नामाबद्दल नाही, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो तो विशेषण असतो. आपल्याला माहिती आहे मुलं आहेत, परंतु कोण आहेत? आम्ही मुलं आहोत. आम्ही हे शब्द कसं आलेलं आहे या ठिकाणी? विशेषण म्हणून आलेलं आहे. आता ह्या विशेषणाचा प्रकार काय? ह्या विशेषणाचा प्रकार आम्ही हे मूळचं सर्वनाम आहे ना, तू, तुम्ही आपण पाहिलं, मी, आम्ही, मीचं अनेक वचन आम्ही आपण पाहतो. आम्ही हे मूळचं सर्वनाम आहे, परंतु इथं ते काय आलेलं आहे? ते विशेषण म्हणून आलेलं आहे. मग याचा प्रकार काय? सार्वनामिक विशेषण. सर्वनामापासून जे बनते ते सार्वनामिक विशेषण असते. पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे. जाणारा काळ पुढेच जात राहतो हे विधान कोणत्या विशेषण प्रकारात येईल? पहिल्यांदा विशेषण शोधूयात आपण, बरोबर. जाणारा काळ पुढेच जात राहतो. नाम कोणतं आहे? काळ. त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जाणारा. काळ आहे, परंतु कसा आहे? जाणारा काळ आहे. जाणारा या ठिकाणी विशेषण आहे. त्याचा प्रकार कोणता? जा हा काय? मूळ धातू आहे. व्याकरणात धातू म्हणजे आपण सर्वांना माहित असेल, भाषेतला मूळचा क्रियावाचक शब्द जो असतो तो धातू असतो. जा ही जाण्याची क्रिया दर्शवतो. जा हा धातू झाला, बरोबर. आणि त्या जा ह्या धातूपासून जाणारा हे काय बनले? आत्ताच पाहिलं विशेषण बनले, कारण काळ आहे परंतु कसं आहे? जाणारा आहे, म्हणजे जाणारा हे विशेषण झालं. ते कसं झालं? ते धातू साधित विशेषण झालं. फक्त क बरोबर, बाकी सर्व चूक. पुढचा प्रश्न पाहूयात. सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द. बघा, आता थोडासा कन्फ्युजिंग आणि अवघड प्रकारातला क्वेश्चन होता. लेक्चरमध्ये आपण सर्वनामोत्पन्न सर्वनाम ही संकल्पना पाहिली होती. सर्वनामापासूनच बनतात ती, परंतु बघा इथं एक काय चर्चा आहे ती नक्की आहे का? सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे, बरोबर. उदाहरणार्थ फलाना, अमका, बरोबर. ही शब्द कशी आहेत? सर्वनामाप्रमाणे दिसणारी आहेत, बरोबर. उदाहरणार्थ बघा, आमचा असा शब्द जर मी वापरला तर ही कशी आहेत? सर्वनामाप्रमाणे दिसणारी आहेत, बरोबर. कारण आमचा म्हणजे आम्ही, ह्या सर्वनामासारखंच ते वापरलं जाऊ शकतं. सर्वनामाप्रमाणे दिसणारे शब्द जे असतात ते सर्वनामोत्पन्न सर्वनाम असतात, परंतु ती नामाप्रमाणे त्यांची नामाची वस्तू कशी आहे दाखवण्यासाठी वापर होतो, म्हणजे त्यांचा शक्यतो विशेषण म्हणून दाखवण्यासाठी वापर होतो. उदाहरणार्थ बघा, फलाना व्यक्ती असं ज्यावेळेस मी म्हणतो, म्हणजे व्यक्ती या नामाबद्दल ते अधिक माहिती सांगते, म्हणजे फलाना या ठिकाणी काय झालेलं आहे? विशेषण झालेले आहे. म्हणजे ही सर्वनामोत्पन्न सर्वनाम ती शक्यतो विशेषण म्हणून वापरली जातात, म्हणून त्यांना काय म्हणायचं? सर्वनामापासून बनलेली विशेषण जी असणार आहे ती सार्वनामिक विशेषण असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रियापदावरती एकच प्रश्न होता. आता थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन होता, पण आपण लेक्चरमध्ये प्रयोगामध्ये एक कव्हर केलं होतं. काय? शक्य क्रियापद ज्यावेळेस वाक्यात येतात ती एकतर सकर्मक ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्या वाक्यात शक्य कर्मणी प्रयोग असतो आपण पाहिलं, आणि शक्य क्रियापद ज्यावेळेस वाक्यात येतात ते आकर्मक म्हणून ज्यावेळेस येतील त्यावेळेस ती शक्य भाव्य प्रयोग असतो, आपण हे पाहिलं होतं लेक्चरमध्ये. मग शक्य क्रियापद ही सकर्मकही असू शकतात, आकर्मकही असू शकतात. मग इथं बघा, शक्य क्रियापद नेहमीच सकर्मक असतात का? नाही, ते आकर्मक पण असू शकतात. ब हे सेंटेन्स आपल्याला एलिमेंट करता येत होतं या ठिकाणी, बरोबर. आता बघा, क बरोबर आणि फक्त क बरोबर, म्हणजे क तर निश्चित बरोबर आहे. आईला काम आता घरकाम करवते, बरोबर. कर्त्याला क्रिया करणं शक्य असं क्रियापद ज्यावेळेस दाखवतो त्यावेळेस ते शक्य क्रियापद असतं. या ठिकाणी क बरोबर आहे. अ पण बरोबर आहे. प्रयोजक शक्य क्रियापद यांची रूपे जवळजवळ सारखीच असतात. याचा रेफरन्स आपण ग्रुपला शेअर पण केला होता. यांची रूपे जवळजवळ सारखीच असतात, अशाच असं स्टेटमेंट आलेले आहे, बरोबर. जवळजवळ सारखीच असतात म्हणजे कसं? आई मुलाला हसवते हे प्रयोजक क्रियापद झालं ना, कारण प्रत्यक्षात हसणारा मुलगा आहे. ज्यावेळेस करता स्वतः ती क्रिया करत नसून दुसऱ्याकडून ती क्रिया करून घेतो, म्हणजे दुसरा कोण असतो तिथे त्या ठिकाणी? प्रयोजक असतो. म्हणजे इथं प्रयोजक क्रियापद आहे हसवते हे. मग हसवते हे शब्द बघा दुसऱ्या वाक्यात सेम क्रियापद आहे, परंतु त्या ठिकाणी ते शक्य क्रियापद म्हणून आले. आईला आता हसवते म्हणजे आईला हसणं आता शक्य आहे, म्हणजे हे शक्य क्रियापद झालं. आणि वरच्या वाक्यात हसवते हे क्रियापद कसे? प्रयोजक क्रियापद आहे. मग प्रयोजक आणि शक्य क्रियापद ही जवळजवळ सारखीच असतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. अ या ठिकाणी बरोबर आहे, क या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. बघा, क्रियाविशेषणांवरती 2 प्रश्न आले होते. क्रियाविशेषणाचे उपप्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या लावा. स्थलवाचक स्थल दाखवणारे बघा, समोरून तिकडून जवळ, बरोबर ना. उदाहरणार्थ एक साप माझ्या समोरून आला, परंतु समोरून आला. समोरून हे क्रियाविशेषण कसं झालं? स्थलवाचक झालं ना, कारण ते स्थळ दाखवले, माझ्या समोर ती क्रिया घडलेली आहे, ते स्थलवाचक झालं. एला 3 येते, एला 3 असणारे 2च पर्याय. दुसरे पर्याय एलिमेंट, सॉरी 3 पर्याय आहेत या ठिकाणी. बघा, कालवाचक, काल म्हणजे काळ दाखवणार, तेव्हा, हमेशा, रातोरात, बरोबर ना. तेव्हा म्हणजे काळ दाखवलेला आहे तिथे या ठिकाणी, बरोबर. मी तेव्हा पुण्याला गेलो होतो, म्हणजे गेलो होतो कधी? तेव्हा. म्हणजे हे क्रियाविशेषण कसं झालं? कालवाचक झालं. म्हणजे बीला एक असणारे आता 2 पर्याय आहेत, म्हणजे बाकीचे एलिमेंट झाले. संख्यावाचक बघा, अत्यंत, बेताचा, चौपट. चौपटवरून तर लगेच लक्षात आलं पाहिजे होतं, संख्यावाचक क्रियाविशेषण आहे. सी ला काय 4 येणार आहे.
पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उदाहरण आहे. रीतिवाचक रीत दाखवतं, कर कर पडदिशी उगीच तू पडदिशी इकडे आहे, म्हणजे ती तुझ्या येण्याची रीत सांगितलेली आहे. त्या क्रियाविशेषणाचा प्रकार काय झाला? रीतिवाचक क्रियाविशेषण झालं. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा आता, हा थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, याच्याबद्दल मी थोडीशी व्यवस्थित चर्चा करतो. ह्या प्रश्नाबद्दल शक्यतो रद्द होऊ शकतो. कसा होऊ शकतो मी सांगतो तुम्हाला. त्याने हात वर केला, बरोबर केला, परंतु कसा केला? वर केला. कोठे केला? वर हात केला त्याने, बरोबर. म्हणजे या ठिकाणी स्थलवाचक काय झालं? क्रियाविशेषण अव्यय झालं. आता ह्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार काय येणार? बघा आता, वर हे मूळचं काय? शब्दयोगी अव्यय. उदाहरणार्थ झाडावर, बरोबर, म्हणजे जशाच तसं झाडावर हे शब्दयोगी अव्यय झालं, कारण नामाला ते जोडून आले. वर हे शब्दयोगी अव्यय झालं, परंतु या वाक्यात ते स्वतंत्र आले, म्हणजे ते क्रियाविशेषण अव्यय म्हणून आले. आणि जशाच तसं त्या ठिकाणी ते क्रियाविशेषण म्हणून वापरले, म्हणून त्याला स्थानिक क्रियाविशेषण म्हणायचं. या ठिकाणी पहिल्या वाक्यात वर हे काय? क्रियाविशेषण, स्थानिक क्रियाविशेषण आहे. आता दुसऱ्या वाक्यात बघा, हस हा मूळ धातू आहे, बरोबर, आपण सर्वांना माहित आहे. मग तो हसत बोलला, परंतु कसा बोलला? हसत बोलला. हे क्रियाविशेषण जे असणार आहे ते कसं असणार आहे? साधित क्रियाविशेषण असणार आहे. धातूपासून बनलेलं ते धातू साधित क्रियाविशेषण असणार आहे. मग पहिल्या याच्यात स्थानिक क्रियाविशेषण येते, दुसऱ्या याच्यात ते धातू साधित येते. मग दोन्ही पर्याय येते या ठिकाणी, साधित क्रियाविशेषण आणि स्थानिक क्रियाविशेषण. त्यामुळे शक्यतो हा प्रश्न माझ्या मते रद्द होईल, कारण आपल्याला अनुक्रमे विचारलेलं नाहीये आणि तसा पर्याय दिलेला नाहीये. वेगवेगळे पर्याय दिलेत दोन्ही ठिकाणी, त्यामुळे या ठिकाणी शक्यतो हा प्रश्न रद्द होईल. स्टील आपण पाहूयात, यावरती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की द्या. चालेल. शब्दयोगी अव्ययांवरती एक प्रश्न आला होता. जी अव्यय नाम आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द, नामाप्रमाणे योजलेले शब्द म्हणजे सर्व नामं असतात, आपल्याला माहितीये. नाम आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे येतात. उदाहरणार्थ झाड हे नाम झालं, बरोबर, झाड, त्याला वर हे शब्दयोगी अव्यय जोडले मी, कारण नामाच्या ते काय येतात? पुढे येतात. नाम किंवा सर्वनामाच्या पुढे येतात आणि वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात. इतर शब्दांशी कसा संबंध दाखवतात? पक्षी, बघा उदाहरणार्थ तो मुलगा झाडावर, बरोबर, झाडावर चढला, किंवा झाडावर पतंग अडकले, बरोबर, असं वाक्य आहे. मग झाड या नामाला वर हे शब्दयोगी अव्यय जोडले. आता झाड या शब्दाचा पतंग शब्दाशी संबंध दाखवण्यासाठी वर हे शब्दयोगी अव्यय जोडलेलं आहे या ठिकाणी. कारण झाड पतंग असं म्हणू शकत नाही आपण, झाडावर पतंग अडकले असं म्हणणार आहे. म्हणजे पुढच्या शब्दाशी संबंध दाखवण्यासाठी हे शब्दयोगी अव्यय आलं. वाक्यातील क्रियापदा व्यतिरिक्त इतर शब्दांशी किंवा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात कोण? नाम आणि सर्वनामाच्या पुढे येऊन, ते असतात शब्दयोगी अव्यय असतात. उभयनिय अव्ययांवरती एक प्रश्न होता. आता थेट उभयनिय अव्यय ह्या घटकातून तो प्रश्न नव्हता. तो प्रश्न कुठून आला होता? वाक्यांचे प्रकार ह्या घटकातून आला होता. कसा आला होता ते मी सांगतो तुम्हाला. आपल्या सर्वांना माहित असेल, गौणत्वसूचक उभयनिय अव्ययांनी जोडलेली वाक्य कशी असतात? मिश्र वाक्य असतात, आपल्या सर्वांना माहिती आहे. मग हे जे वाक्य दिले, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. मग जेव्हा तेव्हा या ठिकाणी कसं झालं? ह्या उभयनिय अव्ययांनी ती वाक्य जोडल्यात, म्हणून ते वाक्य कसं झालं? मिश्र झालं. आणि आपण पाहिलं तर मिश्र वाक्यामध्ये गौणत्व वाक्यांचे 3 प्रकार पडतात: नामवाक्य, विशेषण वाक्य आणि क्रियाविशेषण वाक्य. मग या ठिकाणी हे वाक्य कसं आलेलं आहे? बरोबर, आकाशात जेव्हा ढग जमतात, हे वाक्य कसं झालं? क्रियाविशेषण वाक्य झालं. मग ह्या वाक्यातला जेव्हा हे उभयनिय अव्ययाचा प्रकार काय झाला? गौणत्वसूचक उभयनिय अव्ययाचा प्रकार झाला, कारण क्रियाविशेषण वाक्य हे गौण वाक्याचा प्रकार आहे. केवलप्रयोगी अव्ययांवरती एक प्रश्न होता. तो म्हणे वेळा झाला, बरोबर. आपल्याला माहित असेल, वाक्यामध्ये काही केवलप्रयोगी अव्यय कशी येतात? उगाच व्यर्थ म्हणून येतात, ती नाही वापरली तरी चालतात. तो वेडा झाला असं आपण म्हणू शकतो, बरोबर ना. तो वेडा झाला असंही म्हणू शकतो आपण. परंतु काहींच्या बोलण्यात काय येतात? ते शब्द वारंवार पालुपदासारखे येत असतात, म्हणून बरोबर काही लोक म्हणतात बघा, तो म्हणे असा, तो म्हणे तसा. म्हणे हा शब्द त्यांच्या बोलण्यात सारखा पालुपदासारखा येत असतो. तो नाही वापरला तरी चालतो, तो व्यर्थ असतो, पण स्टील तरी ते लोक वापरतात. मग त्या ठिकाणी त्या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार काय असतो आपल्याला माहितीये? पाद पूर्णार्थक व्यस्त उद्गारवाची केवलप्रयोगी अव्यय असतात, आपण सर्वांना माहिती आहे. म्हणे, बेटे, बापडा असे शब्द जे असतील ते कसे असतात? पाद पूर्णार्थक किंवा व्यस्त उद्गारवाची असतात. लेक्चरमध्ये आपण त्याची लिस्ट वाचतो, फ्लो मध्ये लक्षात ठेवतो. वाक्यांच्या प्रकारावरती 4 प्रश्न होते बघा. पहिला प्रश्न, पुढील विधानातून विद्यार्थी वाक्य ओळखा. आता विद्यार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यात इच्छा, योग्यता, शक्यता व्यक्त केली असते ती वाक्य विद्यार्थी असतात. मग विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी, बरोबर. त्यांनी आज्ञा पाळावी हे त्यांचं काय झालं? कर्तव्य झालं. विद्यार्थ्यांचं ते कर्तव्य दाखवणारं, इच्छा दाखवणारं, शक्यता दाखवणारं वाक्य जे असतं ते विद्यार्थी असतं. ड ह्या वाक्यात काय आहे? विद्यार्थी वाक्य आहे. फक्त ड बरोबर येणार आहे. पहिले 3 काय येणार नाही? तू कोल्हापूरला केव्हा जाणार आहेस, बरोबर, प्रश्न विचारला, केव्हा जाणार आहेस, मग वाक्य प्रश्नार्थी आहे. माझे आजोबा आज गावी गेले
बरोबर. इथं काळ दाखवलेला आहे क्रियाचा काळ ज्यावेळेस दाखवला जातो, भूतकाळ आता इथे गावी गेले, मग त्यावेळेस ते वाक्य स्वार्थी असतं आपल्याला माहितीये. तिची मुलगी मुळीच अभ्यास करत नाही, साधा वर्तमान काळ करत नाही, म्हणजे रीती वर्तमान काळ दाखवलेला आहे. म्हणजे वाक्य कसं आहे, स्वार्थी आहे. काळ दाखवला असतो त्यावेळेस वाक्य स्वार्थी असतं आपल्याला माहित आहे. बरोबर. परंतु जिथं आता बघा, विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी याच्यात कुठला काळ दिलेला नाहीये, परंतु आज्ञा पाळावी इथं काय वाक्यात आहे. वाक्यात म्हणजे वाक्यात प्रत्यय आहे, व हा प्रत्यय म्हणजे वाक्य कसं झालं, वाक्यातवरून विद्यार्थी लक्षात ठेवायचं. फक्त ड बरोबर या ठिकाणी येणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी हे वाक्य कसं आहे, विद्यार्थी वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. जगी सर्व सुखी असा कोण आहे, या प्रश्नार्थक वाक्याचा प्रकार. आता हे वाक्य प्रश्नार्थक आहे, बाय डिफॉल्ट प्रश्नचिन्ह पण दिलेलं आहे. ह्या प्रश्नार्थक वाक्याचा प्रकार कोणता, आता लक्षात येईल आपल्याला बघा. नकारार्थी आणि होकारार्थी असे दोन पर्याय दिलेत. जगी सर्व सुखी असा कोण आहे, हे क्रियापद कसं आहे, होकारार्थी, ते काही नकार दाखवत नाही. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. सकाळी मी मित्राबरोबर फिरायला जातो किंवा क्रीडांगणावर खेळतो. किंवा म्हणजे काय आलेला आहे, विकल्प आलेला आहे आणि विकल्पबोधक उभ्याने अव्ययाने जोडलेलं. विकल्प म्हणजे काय, ऑप्शन, हे किंवा ते, हे अथवा ते, असं ज्यावेळेस येईल ते त्यावेळेस तो विकल्प असतो. विकल्पबोधक उभ्याने अव्ययाने जोडलेली वाक्य आपल्याला माहिती असतील की काय असतात, संयुक्त वाक्य असतात. कारण आपल्याला माहिती असेल समुच्चयबोधक, विकल्पबोधक, निनतबोधक आणि परिणामबोधक उभ्याने अव्यय ही प्रधान वाक्य जोडण्यासाठी येतात. आणि प्रधान वाक्य ज्यावेळेस जोडली जातात, ज्या उभ्याने अव्ययाने जोडली जातात, ती वाक्य संयुक्तच वाक्य असतात. संयुक्त वाक्यात सर्व वाक्य प्रधान असतात, आपल्याला माहित आहे. आकाशात जेव्हा ढग जमतात मगाशीच पाहिलं. आता बघा, हे वाक्याचा प्रकार कोणता आहे ना, हे विचारले उभ्याने अव्ययाचा प्रकार कोणता. बरोबर. परंतु हे वाक्य जे आहे ना, जेव्हा तेव्हा म्हणजे क्रियाविशेषणांनी वाक्य जोडले म्हटल्यावरती हे वाक्य कसं असणार आहे, मिश्र वाक्य असणार आहे. मिश्र वाक्यात एक वाक्य प्रधान असतं, दुसरं गौण असतं. ते संकल्पना आपल्याला सविस्तर माहित आहे. बरोबर. पुढचा वाक्य संश्लेषणावरती एक प्रश्न होता. मला अजीर्ण झाले आहे, मी खाणार नाही, या दोन वाक्यांचं वाक्य संकलन करायचे, संश्लेषण करायचे आणि त्याच्यापासून मिश्र वाक्य बनवायचे. मिश्र वाक्य बनवायचे म्हटल्यावरती आपल्याला असं उभयाने अव्यय जोडावं लागेल की जे कसं असणार आहे, गौणत्व सूचक असणार आहे. आता या ठिकाणी म्हणून हे उभयाने अव्यय कसं प्रधानत्व सूचक आहे. मला अजीर्ण झाले याचा परिणाम पुढे दिलाय. परिणामबोधक उभयाने अव्ययाने जोडलेलं वाक्य कसं असते, संयुक्त वाक्य असते. बरोबर. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 येणार नाही, 3 येणार. कारण हे उभयाने अव्यय कसं आहे, हे गौणत्व सूचक उभयाने अव्यय आणि गौणत्व सूचक उभयाने अव्ययाने जोडलेली वाक्य कशी असतात, मिश्र वाक्य असतात. आपण सर्वांना माहित आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. वाक्य पृथक्करणावरती एक प्रश्न होता. जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. या वाक्यातील कर्म, कर्मविस्तार आणि विधेयपूर्वक ओळखायचे. कर्म म्हणजे आपल्याला माहिती असेल ज्याच्यावरती क्रिया होते ते कर्म. बरोबर. आता करणारा बघा, पहिल्या वाक्यात हे पहिला हा वाक्य घेऊयात. करीत राहतो, करणारा कोण आहे, जो. बरोबर. काय करतो तर काम करतो. करण्याची क्रिया प्रत्यक्षात ते काम असल्यामुळे तो करतोय. मग काम या ठिकाणी काय झालं, वाक्यातलं कर्म झालेलं आहे. बरोबर. काम हा शब्द वाक्यातला कर्म असणार आहे, मनुष्य नसणार आहे, जो नसणार आहे. काम हे काय असणार आहे, आता इथं काम करीत असं दिलेलं आहे त्यामुळे हे कर्म येणार नाही. काम या ठिकाणी फक्त कर्म आहे. इथंच उत्तर भेटून दिले आपल्याला, फक्त क बरोबर आहे. आता आपले हे बघा, कर्मविस्तार येतो. बरोबर. काम आहे परंतु कोणाचं आहे, आपले, म्हणजे कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कर्मविस्तार असतो. आपले या ठिकाणी काय झालं, कर्मविस्तार झालेला आहे. आता देवाला प्रिय बघा, पुढच्या वाक्यातलं तो मनुष्य देवाला प्रिय होता. आता मी जर फक्त म्हणलं तो मनुष्य होतो तर वाक्य कसं राहते, अर्धवट राहते. मग वाक्य पूर्ण करण्यासाठी जी शब्द येतात ती काय असतात, विधेयपूर्वक असतात. आपल्याला माहितीये तो मनुष्य होतो, वाक्य अर्धवट आहे. तो मनुष्य देवाला प्रिय होतो, देवाला प्रिय हे वाक्य आता पूर्ण करते अर्थ वाक्याचा. त्यामुळं ह्या शब्दांना काय म्हणायचं, विधेयपूर्वक असं म्हणायचं. फक्त क बरोबर आहे. पुढचा प्रश्न संधींवरती 3 प्रश्न होते बघा. आता 2 वा अधिक पदे वा शब्द जेव्हा एकमेकात मिसळून जातात किंवा ते परस्परांना साधले जातात, आपण पाहिलं होतं साधले, साधणे किंवा जोडणे किंवा आपण सांधणे असा शब्द लेक्चर मध्ये पाहत असतो, सांधणे. बरोबर. यांना काय म्हटलं जातं, संधी असं म्हटलं जातं, आपण पाहिलं होतं. मग ज्यावेळेस साधले जातात, 2 शब्द एकत्र केले जातात, 2 शब्द एकत्र करताना ऑब्व्हियसली 2 वर्ण एकत्र येतात. बरोबर. परंतु ते ज्यावेळेस ते परस्परांना साधले जातात त्यावेळेस त्यांचा संयोग घडतो. संयोग घडतो, त्या संयोगाला काय म्हणायचे, संयोगाला परत संयोग आपण मानणार नाही. आपल्याला प्रश्नातच विचारलंय त्या संयोगाला काय म्हणायचे. जोडणी आपल्याला तेच विचारलंय, ते साधले जातात, जोडले जातात, त्याला काय म्हणायचं. त्यामुळे जोडणी परत अगेन रिपीट होणार नाही. त्याला संधी म्हणतो आपण, व्याकरणाची संकल्पना आहे, आपल्याला माहिती असेल. बरोबर. उदाहरणार्थ देव अधिक आलय असे 2 शब्द एकत्र आणायचे, म्हणजे हे 2 शब्द काय करायचे, साधायचे, जोडायचे, त्यांचा संयोग करायचा आणि म्हणजेच त्यांची काय करायची, संधी करायची. फक्त क बरोबर येणार आहे. देव अधिक आले हे 2 शब्द एकत्र येतात आणि देवालय असा शब्द बनतो. हे 2 शब्द एकत्र येत असताना 2 वर्ण एकत्र येतात, ते संधीमध्ये आपण अभ्यासतो. बरोबर. फक्त क बरोबर या ठिकाणी आहे. स्वर संधीचं उदाहरण बघा, सोपा प्रश्न होता. स्वर संधी धारोष्ण बघा, धारा अधिक उष्ण असे 2 शब्द एकत्र आले. मग धाराच्या आच्या समोर हा उ हा स्वर आला.
दोन्ही स्वर एकत्र येतात, आ अधिक उ काय होतं, ओ होतो, म्हणून धारा अधिक उष्ण काय होतं, धार रोष्ण होतो. बरोबर, ओ झालेला आहे. म्हणजे इथं दोन स्वर एकत्र आले म्हणून हे स्वर संधीचं उदाहरण आहे या ठिकाणी. एला 3 येणार आहे. व्यंजन संधीचं उदाहरण बघा. व्यंजन संधीचं उदाहरण बघा. आता इथे अनुनासिक संधी ही व्यंजन संधीचाच प्रकार आहे, पण स्पेसिफिक आपल्याला अनुनासिक संधी विचारलेली आहे, ती त्या ठिकाणी द्यायची. सत अधिक मती, तच्या पुढे म हे अनुनासिक आलेले आहे, मग त्याच्याच गटातलं अनुनासिक येणार म्हणजे न येणार तिथे. बरोबर, आणि संधी बनणार म्हणजे ही अनुनासिक संधी आहे या ठिकाणी. सन्मती उन्माद असेल, सत अधिक मती उत अधिक माद. बरोबर, म्हणजे अनुनासिक संधी आहे. व्यंजन संधीमध्ये मात्र बघा, विद्युल्लता आणि जगत जीवन, विद्युत अधिक लता आणि जगत अधिक जीवन असे दोन शब्द एकत्र येऊन विद्युल्लता आणि जगत जीवन शब्द बनले. त हे व्यंजन आहे, ल हे व्यंजन आहे, त हे व्यंजन आहे, ज हे व्यंजन आहे. दोन व्यंजन एकत्र येतात त्यावेळेस ती काय असते, व्यंजन संधी असते. 4 उत्तर या ठिकाणी आहे. विसर्ग संधी बघा, निश्चिंत आणि पुरस्कार. निश्चिंत या शब्दाचा विग्रह केला तर नि अधिक चिंता असा शब्द येईल. मग इथं विसर्गाच्या समोर काय आलेला आहे, व्यंजन आलेले आहे. विसर्ग संधीचं हे या ठिकाणी उदाहरण आहे. पुरस्कार मध्ये पुर हा काय रूट वर्ड आहे, इथं विसर्गाच्या समोर व्यंजन आले, म्हणजे विसर्ग संधी आहे या ठिकाणी. व्यंजन संधीने तयार झालेल्या शब्दांचा गट ओळखा. व्यंजन संधी, आता ग्रामोद्योग, ग्राम अधिक उद्योग. बरोबर, ग्राम अधिक उद्योग असे दोन शब्द एकत्र येऊन ग्रामोद्योग हा शब्द बनलेला आहे. मच्या शेवटी काय, अ हा स्वर आहे. उद्योगच्या सुरुवातीला उ हा स्वर आहे. दोन स्वर एकत्र येतात म्हणून ती स्वर संधी आहे, त्यामुळे हा पर्याय गेला. आपल्याला व्यंजन संधी पाहिजे. चंद्रोदय ह्या शब्दामध्ये पण बघा, चंद्र अधिक उदय. चंद्र ह्या शब्दाच्या शेवटी अ हा स्वर आहे. उदयच्या सुरुवातीला उ हा स्वर आहे. अ अधिक उ चा ओ होतो. बरोबर, अ आणि उ हे दोन स्वर एकत्र आले म्हणून इथं पण स्वर संधी, आपल्याला व्यंजन संधी शोधायची, त्यामुळे क पण पर्याय गेला. निस्तेज बहिष्कार भास्कर. बरोबर, निस्तेज या शब्दात बघा, नि अधिक तेज, म्हणजे नि हा उपसर्ग रूट वर्ड आहे, त्याच्यात शेवटी काय येतो, त्याच्या विसर्ग येतो. बहिष्कार मध्ये पण बघा, बही हा रूट वर्ड आहे, त्याच्या शेवटी काय येतो, विसर्ग येतो. म्हणजे इथे विसर्ग संधीची उदाहरण आहे. ब एलिमिनेट होतो या ठिकाणी. फक्त ड हे या ठिकाणी काय येणार आहे, व्यंजन संधीचं उदाहरण येणार आहे, फक्त ड या ठिकाणी. बघा, प्रयोगावरती एक प्रश्न होता, सोपा प्रश्न होता. शिपायाकडून चोर पकडला जातो. ज्यावेळेस क्रियापदाला कडून हे शब्द यावेळी जोडलं जातं त्यावेळेस तिथं बाय डिफॉल्ट नवीन कर्मणी प्रयोग असतो. इंग्लिश मधल्या पॅसिव्ह व्हॉइसचं हे स्ट्रक्चर असतं, म्हणून त्याला नवीन कर्मणी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, मराठीत तो नव्यानेच प्रकार आला इंग्लिश वरून, त्यामुळे त्याला नवीन कर्मणी असं म्हटलेलं आहे. बरोबर, कडून हे शब्द ज्यावेळेस कर्त्याला जोडलं जातं त्यावेळेस तिथे नवीन कर्मणी असतो, आपल्याला माहित आहे. शुद्धलेखनावरती एक प्रश्न होता बघा, शुद्धलेखनाच्या नियमानुसार शुद्ध शब्दांचे गट ओळखा. आता बघा इथे कीर्तिवान शब्द, कीर्ती शब्द कसा लिहिला जातो बघा, संस्कृत मध्ये तो असा रसवंत लिहिला जातो. त ला पहिली वेलांटी आहे, परंतु या क ला दुसरी वेलांटी हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. कीर्ती, प्रीती, नीती पहिल्या अक्षराला दुसरी वेलांटी या ठिकाणी लक्षात ठेवायचे. मराठीत लिहिताना या रसवंताचे दीर्घांत होतात, रसवंताचे दीर्घांत होतात, या ठिकाणी लक्षात ठेवायचे. बरोबर, परंतु ज्यावेळेस ते सामासिक शब्दात वापरले जातात त्यावेळेस मूळ संस्कृत प्रमाणेच वापरले जातात. मग कीर्तिवान सामासिक शब्द आहे, वान आणि कीर्ती दोन शब्द एकत्र आले. बरोबर, सामासिक शब्दात संस्कृत प्रमाणेच असा तला पहिली वेलांटीच येणार, रसवंत संस्कृत प्रमाणे. बरोबर, परंतु ह्या क ला मात्र काय असणार आहे, दुसरी वेलांटी असणार आहे. ती तर काय बदलणार नाही ना, कीर्ती, प्रीती, नीती दुसरी वेलांटी पाहिजे, इथं पहिली दिलेली आहे, त्यामुळे अ हा एलिमेंट होतो. अश्लीलता हा शब्द बरोबर आहे. बरोबर, आता असं तर शब्द आपण पाहिला नसतो कधी, अश्लील, ल ला पहिली वेलांटी येत नाही कधी, त्यामुळं हे या ठिकाणी बरोबर आहे. अस्मानी सुलतानी हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेला आहे यावरती, अस्मानी सुलतानीवरती. अस्मानी सुलतानी या ठिकाणी बरोबर आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आत्मीयता इथं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं, परंतु लक्षात ठेवायचं बघा, स्वकीय, भारतीय, परकीय, इय हा प्रत्यय येतो, तसं आत्मीयता म्हणताना पण इय असाच प्रत्यय येतो त्याच्यासमोर. आत्मीयता, इयता असं येतो, म्हणजे ई दुसरा आहे म्हटल्यावर तिथं मला दुसरी वेलांटी येणार आहे. बरोबर आहे आत्मीयता हा शब्द या ठिकाणी, ब या ठिकाणी फिक्स बरोबर आहे. बघा, कीर्ती हा शब्द या ठिकाणी बरोबर वापरलाय, क ला दुसरी वेलांटी, कीर्ती, प्रीती, नीती या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. म्हणजे या ठिकाणी बरोबर आहे. त ला मात्र पहिली वेलांटी येणार, कारण सामासिक शब्दात लिहिताना तो असाच लिहायचा, परंतु स्वतंत्र लिहिताना मात्र कसा लिहायचा, असा लिहायचा. बरोबर, कीर्तिवान बरोबर आहे, किचकिचित बरोबर आहे, किडक मिडक बरोबर आहे, क या ठिकाणी बरोबर आहे. सहज आपल्याला ऑप्शन एलिमेंट केलं ना, अ चुकीचा आहे तर लगेच आपल्याला ऑप्शन एलिमेंट होतात. त्यामुळे पहिले जे माहिती आहे त्याच्यावरती उत्तरं काढायची असतात. बरोबर, इथे आपल्याला माहिती आहे आंबट चिंबट, चला दुसरी व्हॅलेंटी येत नाही, त्यामुळे ड एलिमेंट होतो. झाले 3 ऑप्शन आपले एलिमेंट झाले, राहिलं पर्याय क्रमांक 3 उत्तर. अशा प्रकारे उत्तर सोडवायचे. आकस्मिक असं नसतं तर ते आकस्मिक असतं, आकस्मिक नसतं, ते कला काना येणार नाही, आकस्मिक येणार, त्यामुळे हा चुकीचा आहे या ठिकाणी. अप्रच्छादित हा शब्द मात्र बरोबर आहे.
चालेल मित्रांनो, आपण शब्दसंग्रहाचे नेक्स्ट लेक्चर किंवा सेकंड पार्ट मध्ये आपण ते पाहूयात. 14 प्रश्न शब्दसंग्रहावरती विचारले होते, उतारांवरती 5, असे 19 प्रश्न 50 पैकी शब्दसंग्रह आणि उतारा मिळून होते. ठीक आहे, थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये शब्दसंग्रहाचे आणि उताराचे उत्तर पाहूयात. थँक्यू.